पाठ 7. बैलपोळा. श्रावण महिना हा सणांचा महिना मानला जातो, कारण या महिन्यात अनेक सण येतात. जसे की नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी. हे सण साजरे झाले की मग येतो तो बैलपोळा हा सण. महाराष्ट्रात हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पोळा या सणाच्या माध्यमातून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. या दिवशी बैलांच्या कष्टांना सुट्टी मिळते. सर्व बैलांना आराम दिला जातो. या दिवशी शेतकरी बैलांना मनसोक्त चरण्यासाठी माळरानावर सोडतात. पोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घालून सजवले जाते. बैलांच्या डोक्याला बाशिंग बांधले जाते. सुंदर नक्षीकाम असलेली झूल बैलांच्या पाठीवर टाकली जाते. अंगावर रंगीबेरंगी ठिपके काढले जातात. ओवाळून बैलांची पूजा देखील केली जाते. त्यांच्या जेवणामध्ये गोड पदार्थ केले जातात. पुरणपोळी केली जाते. नंतर बैलांना सन्मानाने मिरवणुकीत नेले जातात. काही बैल दिवसभर उपवास देखील करतात. ग्रामीण भागात पोळा खूप उत्साहाने साजरा करतात. सर्वांच्या घराला आंब्याचे तोरण पाहायला मिळते. सायंकाळच्या वेळी शेतकरी आपल्या बैलजोड्यांना ढोल ताशांच्या आवाजात गावातील मंदिराजवळ घेऊन जातात. वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणारा हा बैल पोळ्याच्या दिवशी मात्र रुबाबदारपणे वागताना जाणवतो. आपल्यासाठी धान्य पिकवणारा शेतकरी व त्याला मदत करणारा हा बैल, या दोघांनाही मानाचा मुजरा.